हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? बरं, आता दुपारचे वाजलेले आहेत, 1 मिनिट सांगते. आता दुपारचे वाजलेले आहेत 1:12. जस्ट जेवण करून आले, पण जेवण करून आल्यानंतर पण माझा प्रवास सोपा नव्हता. एवढा पाऊस चालू झालेला होता की पळत पळत यावं लागलं. इतकं पळत पळत आले मी की पावसात भिजायची शक्यता होती, पण बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं मला भिजायचं नाहीये पावसात. पण आता पाऊस चालू झालाय म्हटल्यावर हे कपडे आपल्याला पहिले काढायचे आहेत, कारण कपडे भिजले नाही पाहिजे. आता मी दिसते की नाही काय माहिती, कारण ह्या साईडने उजेड आलेला आहे ना, तर अंधार पडण्याची शक्यता असते. कपड्यांच्या घड्या घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी घड्या घातलेल्या आहेत. वातावरण एवढं छान झालंय ना, आणि माझं नेहमीच आहे, वातावरण छान झालं की मला ते चहाची क्रेविंग येते. आता मी ठरवलेलं आहे, चहामुळे माझी खूप तब्येत बिघडली होती, म्हणून मला आता चहा प्यायचा नाहीये. अजून एक टॉवेल आहे तो वरती, म्हणजे चहा एक व्यसनच झालेलं आहे तयार. चला तुम्हाला वातावरण पण दाखवते. हे खिडकी घेतल्या बाजूला, हे बघा झूम करून दाखवते. हे बघा कसला पाऊस चालू आहे. तिकडं तर मस्त खुर्च्या वगैरे टाकून बसायची तयारी केलेली बहुतेक. कसलं छान वाटतंय वातावरण. एवढे दिवस पण छान वातावरण होतं, थंड वातावरण होतं, पण असं नव्हतं. आता दीदीने ते म्हणतील कसे टाकले कपडे. ठीक आहे, ह्याचं घड्या घालते मी. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मी येताना ना आज एक काहीतरी खास गोष्ट घेऊन आली आहे. आज माझ्यासाठी आलंय पार्सल. प्रमोशनचं पार्सल आहे हे. मला माहीत नाही यात काय आहे काय नाही. आता आपला हा व्हिडिओ पार्सल ओपन विथ मी असाच होणार आहे, कारण मला माहीत नाही आणि तुम्हालाही जाणून घ्यायचं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ तर काढतेच आहे. चला लवकरात लवकर पार्सल ओपन करते, कारण मला मगासपासून एवढी उत्सुकता लागलेली आहे ना की ह्या पार्सलमध्ये काय आहे काय नाही ते बघायची. तर तुम्हाला सगळ्यांनाही लागली असेल. आता माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी ज्यांनी हे पार्सल बघितलंय का, त्यांना पण उत्सुकता होती की पल्लवी काय आलंय. तसं आमच्या इथे सगळ्यांनाच प्रमोशनचं पार्सल आलं की उत्सुकता असतेच की त्याच्यात काय आहे काय नाही काय आहे काय नाही. बरं चला, लई बडबड झाली, आता पार्सल ओपन करते. हे बघा, पार्सल ओपन करण्याची सगळी तयारी झालेली आहे. 1 मिनिट, थोडा कॅमेरा ह्या साईडला घेते. पार्सल ओपन करायची सगळी तयारी करून घेतली. हातामध्ये कैची घेतली आहे, त्यानंतर पार्सलही घेतलंय. आता पार्सल हळूहळू ओपन करण्याऐवजी लवकर ओपन करणं प्रेफर करते, कारण खूप वाट बघितली मी या पार्सलची. ह्या साईडनी ॲड्रेस वगैरे आहे, जो रिव्हील होऊ नये म्हणून मला पार्सल असं धरावं लागलंय. रिव्हीलचा पण काही प्रश्न नाही आहे बरं का. काय होतं, बऱ्यापैकी ॲज अ सिक्युरिटी रिझन नाही रिव्हील करू शकत. पॅकेजिंग मला खूप आवडली आहे. व्हिडिओत दिसतंय ना क्लिअर काय, आय डोंट नो, दिसायलाच हवं. पॅकेजिंग मला सगळ्यात जास्त आवडली आहे. बघू शकता, हे खाली ठेवते. त्यांची पॅकेजिंग किती छान आहे बघा. आणि त्यांना लिटरली हे पण माहिती नाही आहे की मी पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ पण बनवणार आहे वगैरे. त्यांना फक्त एवढं माहिती आहे की मी इन्स्टाला रील वगैरे बनवणार आहे, पण नाही. मला त्यांची पॅकेजिंग फार आवडली, कारण बऱ्याच पार्सलचं असं झाले, बऱ्याच वेळी माझ्यासोबत पार्सलचं असं झालेलं आहे की पार्सल आधीच थोडंसं कुठून तरी फुटलेलं किंवा अशा काही पार्सल्स आलेले आहेत, पण ह्या पार्सलचं कुठेही थोडं पण डॅमेज झालेलं नाही. त्यामुळे मला पार्सलची पॅकेजिंग पण खूप आवडली. प्रोडक्ट्स तर भारीच असणार आहेत, कारण मला माहीत होतं त्यांचं, म्हणजे मी मागवताना थोडं बघितलेली आयडिया होती मला. हा 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 हा, हे बघा भरपूर प्रोडक्ट्स आलेत. इथे त्यांनी मला पाठवलं आहे हेअर जेल. ऑर्गॅनिक आहे बरं का, हर्बल प्रोडक्ट्स आहेत सगळे. 100% गॅरंटी. आपले बेनिफिट्स याच्या छान आहेत. बेनिफिट्स नॉन स्टिकी आहे, रिड्यूस ड्रायनेस आहे, कंट्रोल फ्रीज आहे, नॅचरल साईन आणि हेअर ब्रेकेज याने कवर होतात. त्यानंतर इथे आहे त्यांचा फेसवॉश. हा गोल्ड 24 कॅरेट गोल्डचा फेसवॉश आहे, आणि याचं पण बेनिफिट्स काय आहे, गिव्ह इन्स्टंट ब्राईटनेस, इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन, इनहॅन्स स्किन ग्लो. आणि इथे त्यांचं हेअर ऑइल आहे, जे हेअर ऑइल याच्यामध्ये हेअरफॉल कंट्रोल होते. याचे बेनिफिट सांगते. इम्प्रूव्ह हेअर स्ट्रक्चर पण छान होते, हेअर थिक अँड स्ट्रॉंग होतात, कंट्रोल डॅन्ड्रफ याने होतो. अजून हे आहे कंडिशनर आहे बहुतेक, नाही शॅम्पू आहे हा, ते ऑइल होतं. शॅम्पू याने हेअरफॉल कंट्रोल होतो, ड्रायनेस कमी होतो आणि हेअर स्मूथ आणि फ्रीज फ्री होतात. आणि त्यांनी या ठिकाणी मला काय पाठवलं अजून, हे HD पावडर आहे. त्यासोबत त्यांनी पावडरसाठी
हे पाठवलं. तर एवढे सगळे पार्सलला प्रमोशनला पार्सल आलेत. तर बघू शकता. मला यातलं हेअर जेल लवकर अप्लाय करून बघायचं आहे, कारण तुम्हाला तर माहीत आहे की केसांची काळजी सगळ्यात महत्त्वाची होती, त्यामुळेच मी हे प्रोडक्ट मागवलेले आहेत. ह्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेअर ऑइल, शॅम्पू आणि हेअर जेल. बरं चला, हे पार्सल ओपन तर झालं, पण याचं प्रमोशन तुम्हाला कुठे बघायला मिळेल किंवा तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट कुठे घेता येतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला जाऊन त्यांच्या चॅनलसोबत मी जेव्हा कोलॅब करेल त्या टायमाला तुम्ही हे प्रोडक्ट मागवू शकता. बऱ्यापैकी हर्बल प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळे मला जास्त याची भीती नसते की माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या केसांवर काही रिॲक्शन होईल याची. पण मी यूज केल्यानंतरच तुम्हाला मी रिव्ह्यू देत असते, त्याच्या आधी मी रिव्ह्यू देत नाही. कारण यूज केल्याशिवाय, मी वापरल्याशिवाय मी सजेस्ट करणार नाही कोणालाही घ्या असं. ज्यावेळी मी यूज करेल, पूर्ण मला अनुभव आल्यानंतरच मी तुम्हाला सजेस्ट करत असते की घ्या असं. आता सध्या तरी माझं फर्स्ट टाईम ट्राय आहे, मी फर्स्ट टाईम हे प्रोडक्ट ट्राय करणार आहे. तर बघूयात, मला जेव्हा फरक जाणवेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देणार आहे. आणि मला खास करून यांचं तेल यूज करायचं आहे, कारण माझे खूप हेअर लॉस होतो आहे आणि ते हेअर लॉस कवर करण्यासाठी यामध्ये काय काय आहे बघा. कॅस्टर ऑइल, ब्राह्मी ऑइल, सिसेमे ऑइल, ॲल्मंड ऑइल, ऑनियन सीड्स ऑइल. त्यामुळे कदाचित माझं बऱ्यापैकी हेअरफॉल कमी होऊ शकतो. मी हे प्रोडक्ट यूज केल्यानंतरच तुम्हाला सजेस्ट करेन, त्याआधी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते तुमच्या याच्यावर आहे, बट मी सजेस्ट करत नाही आहे. बरं चला, आता बाकीचं मला चहा प्यायची खूप इच्छा होती आहे, बट नाही पिऊ शकत ना राव. मी स्वतःलाच हे बोलली होती, पण थोड्या वेळानंतर मी पिईल. मला असं वाटतं, कारण माझ्या चहावर कंट्रोल नाही होत तेवढा. मग काय वाटतं, काय केलं असेल दुपारी? तुमच्यासोबत जेव्हा पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ जेव्हा काढला ना, पार्सल ओपन विथ मी, त्यानंतर जी झोपली आहे ती आत्ताच उठली आहे असं मी म्हणणार नाही. आत्ता नाही उठली, मी जवळपास 5:15च्या आसपास उठलेली. त्यानंतर एक आपलं शूट झालं आणि शूट होईस्तोवर मी एकीकडे भात शिजायला घातलेला होता, त्यानंतर डाळ शिजवली. आता राहिली फक्त डाळीला फोडणी द्यायची. तर मोठा ब्लॉग आहे, त्यामध्ये बरेच जण म्हणतात की जास्त काही दाखवत नाहीस वगैरे, म्हणून म्हटलं. मी विसरली होती खरं सांगायचं म्हणजे ना, ते शूट घ्यायला मी विसरली होती की डाळ भात ते शिजवताना घ्यायचं होतं. पण ठीक आहे, असू द्यात, काही नाही. आता फोडणी देताना घेते. त्यानंतर आता अर्जुताईनी याच्यासाठी हे आणलेला होता कढीपत्ता, त्यातला एक काडी आपण घेऊयात फोडणीसाठी. बरं ठीक आहे, नंतर तिला सांगून देईल. तोपर्यंत आता मी फोडणीची तयारी करून घेते, कांदा लसूण वगैरे जे काय टाकायचं आहे. पण मला असं वाटतं की नॉर्मल डाळच करूयात, जास्त काही फोडणीला घालायला नको. म्हणून मी आता त्याच्यामध्ये नॉर्मल मिरची आणि अद्रक लसूण आणि नॉर्मल कढीपत्ताच टाकणार आहे. चला, आता डाळ कशी बनवते ते बघूया, त्यानंतर जेवण करते. आणि अजून एक आपलं प्रमोशनचं शूट करायचं आहे. अजून एक गोष्ट महत्त्वाची मला बोलायची आहे, ती म्हणजे ह्या व्यक्तीबद्दल. या व्यक्ती नाही, या वस्तू पण नाही. मला महत्त्वाचं जे बोलायचं ते ह्याच्याबद्दल. माझी कोणी साथ देव न देव, ह्या बिचाऱ्याने माझी साथ एवढ्या दिवसा नाही, एवढ्या महिन्यांपासून देतोय ना बिचारा. गॅसचं टंचाई आली गेली असेल मे बी, पण तरी हा बिचारा मला साथ देतोय, म्हणून याचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही आणि हे मला दोघांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे, म्हणून मी तुमचेही मनापासून आभार मानते. आणि तुझे तर खास करून बाबा, तुम्हाला एवढ्या दिवसापासून जेवण बनवू देतोयस तुझ्यावर. खरंच सांगते, मला एवढा सपोर्ट मिळालाय ना याच्याकडून, खतरनाक. फक्त आता साथ सोडू नकोस, कारण वरणाला फोडणी द्यायची. ती वडण काय होतंय, बोबडी का वळतीये? वरणाला माहिती, वडण काय होतंय काय माहिती, 2 दिवसापासून ना बोबडी वळतीये. बरं चला, पटापट फोडणी देते, त्यानंतर आपल्याला भरपूर काम आहेत अजून. व्हिडिओ खूप लॉंग झाला असता, म्हणून म्हटलं आधी तयारी करून घेते आणि तयारी केलेली तुम्हाला दाखवते. इथे तयारीमध्ये डाळ शिजलेली तर तुम्ही पाहिलेलीच आहे. त्यामध्ये मी ताटामध्ये घेतले थोडेसे जिरे, लसूण, वाळलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता. कढई घेतली, इथे आपला मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे. आता मी डायरेक्ट फोडणी देऊनच दाखवते, कारण व्हिडिओ खूप लॉंग झाला ना तर बघण्यामध्ये मजा येत नाही. आणि मला माहित आहे तुम्ही मला फुल सपोर्ट करत आहात आणि व्हिडिओला पण छान रिस्पॉन्स येतोय, त्यामुळे मी व्हिडिओ रोज काढण्याची कन्सिस्टन्सी ब्रेक करत नाहीये, रोज कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. चला, आता पटापट फोडणी देऊन घेते. पुढचा व्हिडिओ तर आपला जेवणाचाच आहे, कारण रोज तुम्हाला मॅगी वगैरेच दिसत होती ना व्हिडिओमध्ये. म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल, म्हणून मी तुम्हाला वरण भात करून दाखवते. गॅस थोडाच आहे म्हणून आधी लसूण वगैरे चिरून घेते, त्यानंतरच हे करते.
तुम्हाला एक सांगू का, एकटी पुरता स्वयंपाक करायचा असेल ना तर कंटाळा येतो, पण आता व्हिडिओसाठी म्हटलं तरी मग असं होईल की चला ऍटलीस्ट व्हिडिओसाठी तरी मी स्वयंपाक बनवते आणि खाते. आणि एकट्या पुरता स्वयंपाक करायचं म्हटलं की कंटाळाच येतो, काय माहिती का, असं वाटतं की चला जाऊ द्या, काहीतरी बाहेरून खाता येईल. मिरच्या पण जास्त हे नाही करायच्या, नॉर्मल कट मारून घ्यायचे. तेल तापू द्यायचंय थोडा वेळ, त्यानंतर त्यामध्ये घालायची मोहरी, थोडीशी मोहरी, जिरे. मी हे सगळं सोबतच टाकून घेते कारण एवढा टाइम नाहीये पटपट पटपट. हे मस्त तळू द्यायचं, कढीपत्ता तडतडायला टाकायचा. कढीपत्त्याचा आणि लसणाचा इतका छान वास येतोय. यात घालूयात थोडस तिखट, थोडस, कारण मिरच्या घातलेल्या आहेत. मला हळदीचं सापडतच नव्हतं म्हणून चिमूटभर हळद, चिमूटभर म्हणजे थोडी टाकू शकता अजून. कपड्याला तेवढं लागू देऊ नका. त्यानंतर आता हे तळलंय सगळं, हात लावू नका, मी हात लावते दरवेळेस. त्यात घाला तुमचं डाळ. थांबा, सगळ्यात महत्वाचं राहिलं ते म्हणजे नमक. भारी झालाय की नाही डाळ तडका? भाजी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान झाली भाजी असं काहीतरी लिहा, किंवा खूप छान झालंय वरण असं लिहा. चला आता मला खूप भूक लागली आहे वरणाला बघून. डाळ पण रेडी झाली आहे, भात पण रेडी झालाय. आता ताट वाढायला घेते. ताटामध्ये सुरुवातीला पकड कुठे, एक मिनिट. आपली जी डाळ रेडी झाली ती काढून घेऊयात. त्यानंतर भात, त्यानंतर तुम्हाला काही कांदा वगैरे खायचा असेल तर कांदा. तर घरून आणलेलं लिंबाचं लोणचं. आपलं ताट रेडी आहे. आता आधी स्वामींना दाखवून घेते ताट, त्यानंतर मी खाते. आता स्वामींच्या तिथे ताट ठेवता नाही येत म्हणून मी इथेच ताट हे करते फक्त. पाणी ओवाळते. कृष्णा अर्पण. आता हे आधी स्वामी अर्पण करतील, त्यानंतर मी करेल. आता हो मला माहिती आहे कांदा नाही देवाच्या ताटामध्ये वाढत, सो तो कांदा मी माझ्या वाट्यासाठी ठेवलेला होता, बाकी सगळ्या स्वामींचे. श्री स्वामी समर्थ. आता ताट घेऊन येते, मला खूप भूक लागली आहे कारण दुपारी मी जवळपास 11-12च्या आसपासच जेवलेली होती. त्याच्यानंतर मला भूकच कंट्रोल होत नाही. व्हिडिओ मध्ये दाखवते. ही आहे आपली मुगाची डाळ शिजवलेली डाळ तडका, हा आपला राईस, कांदा, लिंबाचं लोणचं.
मंडळी, घरच्या जेवणाची खूप आठवण येत होती, पण मला कधी करून ना लवकर खायची इच्छाच होत नाही. पण म्हटलं आज नाही, आज काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर कसं लागतं सांगते, तुम्ही पण जेवायला या. हे असं त्यावर घातला कांदा, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल. एवढं भारी झालंय, मला आता आवडत नाहीये. एवढं भारी, खरंच खूप छान जेवण झालं. तुम्ही नक्की जेवायला या. मंडळी ऐका ना, आता मी जेवते, थोड्या वेळात बोलूयात आपण परत, चालेल? मला खूप भूक लागली आहे. खतरनाक. मिरची खाते.